आज जे तुम्हाला आम्ही स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट दिलं ते तुम्हाला कसं वाटलं, त्यात एफर्ट्स घातले कसं वाटलं काय? सगळ्यात पहिला एकतर थँक्यू की एक्झॅक्टली आम्ही कुठे कमी पडत होतो ते आम्हाला कळालं. सेकंड थिंग, आम्ही इतकी वर्ष झालं बिझनेस करतोय, आम्हाला वाटत होतं आम्ही करतो ही चॅनल बरोबर आहे, पण एक्झॅक्टली क्लायंटला काय हवंय, क्लायंटला आमच्याकडून कंटिन्युएशन आहे क्लायंट, पण त्याला आणि आम्ही वेगळं काय देऊ शकतो. द मोस्ट इम्पॉर्टंट, आम्ही जिथं चुकतोय ज्याच्यामुळे क्लायंट मिस होतोय हे तुमच्याकडून आम्हाला कळालं. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट की बिझनेस ग्रो करण्यासाठी आम्हाला आमच्या चॅनलमध्ये, आमच्या स्ट्रीमलाईनमध्ये कुठं चेंजेस करण्याची गरज आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट, आजच्या नीड्स आणि आजच्या ज्या मीडिया रिक्वायरमेंट आणि ह्या आहेत याच्यामध्ये बिझनेस ग्रोथसाठी काय काय गोष्टी अचीव्ह करायला पाहिजे किंवा न्यू स्टार्ट करायला हवेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे मीडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलं की आपल्या लिंक्डइन किती इम्पॉर्टंट आहे किंवा तुमचं युट्यूबला आपल्या काही गरजेच्या आहेत. आणि सगळ्यात यामध्ये मला काय आवडलं की कुठलीही ऑफर देण्याच्या आधी तुम्ही आमच्या कंपनीमध्ये आम्ही आधी काय करतोय, आम्हाला कुठं जायचंय याची आधी गोष्ट जाणून घेतली. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही आमच्यापेक्षा जास्त आमच्यावरती जास्त स्टडी केलाय आणि त्या स्टडीच्या आधारे जे तुम्ही पिन पॉइंट सोल्युशन जे दिलं तुम्ही आम्हाला, त्या पिन पॉइंट सोल्युशनच्या आधारे आज आम्हाला कळतंय की बाबा हे सोल्युशन मला 5-10 वर्षापूर्वी असतं तर कदाचित आज माझी स्टेटस आणि आमचा रेव्हेन्यूचा जो आमचा मार्क आमचा डिसाइडेड आहे तो कदाचित मी पाठीमागेच केला असता क्लिअर. पण आज मला हे कळतंय की हे जे काही ठराविक चेंजेस आहेत ते अगदी मायनर होते कदाचित आमच्यासाठी जर आम्ही लक्ष दिलं असतं तर. पण प्रॉब्लेम हाच आहे की लक्ष द्यायला सुद्धा कधी कधी ना कुणीतरी लागतं की तुम्हाला इथे लक्ष देणं गरजेचं आहे. ते आज तुम्ही आम्हाला जाणून दिलं आणि मी खूप हॅपी आहे की इथून पुढं या गोष्टीसाठी आम्हाला कंटिन्युएशन, आम्ही लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आम्हाला तुम्ही ऍज अ मार्केटिंग पार्टनर, यस, मार्केटिंग पार्टनर तुम्ही आमच्या बरोबर असणारच आहात. कारण शेवटी कसं होतं की खूप लांब जायचं असेल तर एकट्याने जातं, सॉरी खूप उंच जायचं असेल तर एकट्याने जाऊ शकतं, पण उंच जाताना खूप लांबपर्यंत पण जायचं असेल तर टीम शिवाय जाऊ शकत नाही आपण. बरोबर आहे मॅडम? आणि कसं आहे हे फील्ड इतकं बदलत आहे, चेंजिंग आहे, त्याच्यावर कायम वॉच ठेवून त्या गोष्टी अडॉप्ट करत ॲज अ टीम आणि लॉंग टर्म आणि फॉर हाईट म्हणायला हरकत नाही, रीच करण्यासाठी ॲज अ टीम एक मार्केटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचे प्रचंड सजेशन आहे. वी आर अ टेक्निकल पर्सन, वी नो दॅट की हाऊ टू वर्क, वेअर टू स्टॉप, बट आम्हाला हे नाही माहित की आम्हाला कस्टमर कसा कॅच करायचा आहे, जो तुम्ही आम्हाला सर्च करून दाखवताय की बाबा इथं तुम्हाला पिन पॉईंट करणं गरजेचं आहे. थँक्यू मॅडम.